जय शिवराय मंडळी. छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास आपल्याला मुखोद्गत असतो, परंतु त्यांच्या मावळ्यांपैकी काही मोजक्याच मावळ्यांचा इतिहास आपल्याला माहित असतो. तिन्ही छत्रपतींची सेवा करणारे असेच एक सासवडचे गोदाजी जगताप यांचा इतिहास इतका दुर्लक्षित आहे. त्यांची समाधी सासवड या ठिकाणी आहे, तिथे मी आज उभा आहे. गोदाजी जगतापांचं पहिलं नाव येतं ते छत्रपती शिवाजी महाराजांनी रायरेश्वर या ठिकाणी स्वराज्याची शपथ घेतली त्यावेळी. त्याच्यानंतर 1648 मध्ये शिवरायांनी सिंहगड घेतला आणि आदिलशहाचा सरदार फत्तेखान स्वराज्यावर चालून आला. बेलसर येथे त्याने तळ ठोकला होता. बाजी पासलकर आणि गोदाजी जगताप यांनी बेलसरवर हल्ला केला आणि तिथे बाजी पासलकर कामी आले, पण गोदाजी जगतापांनी मोठा पराक्रम गाजवला. पुरंदरच्या पायथ्याच्या झालेल्या लढाईमध्ये सुद्धा फतेखानाचा सरदार मुसेखानास अक्षरशः त्याचे उभे 2 तुकडे करण्यात आले. इतका मोठा पराक्रम गोदाजी जगतापांनी केला. शिवरायांनंतर संभाजी महाराजांच्या काळातही त्यांनी सेवा दिली. दिवे घाटातून जी पालखी जात होती तिला संरक्षण देण्याचं काम हे सासवडच्या जगताप घराण्याकडे आलं होतं. संभाजी महाराजांच्या मृत्यूनंतर राजाराम महाराज जेव्हा रायगड सोडून जात होते तेव्हा कावल्या बावल्याच्या खिंडीमध्ये जवळजवळ 500 मुघलांना कापून काढण्याचं काम हे गोदाजी जगतापांनी केलं होतं. राजाराम महाराजांना सुखरूपरित्या जिंजीमध्ये पोहोच करण्यामध्येही गोदाजी जगताप यांचं मोठं योगदान होतं. परंतु उत्तरार्धामध्ये त्यांचा फारसा इतिहास माहीत नाही. कदाचित सासवडमध्येच त्यांचं वृद्धापकाळाने निधन झालेलं असावं. कधी सासवड या ठिकाणी आला तर संगमेश्वर मंदिराच्या शेजारी गोदाजी जगताप यांची समाधी आहे, इथे नक्की नतमस्तक व्हा. जय शिवराय.